महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बीड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली माहिती। आज सभागृहात सरपंच हत्या प्रकरणावर फडणवीस देणार निवेदन। कल्याणमधील मराठी व्यक्तीला मारहाणीच्या निषेधार्थ नागरिक उतरले रस्त्यावर। परप्रांतीय अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा दिला इशारा। सोलापुरातील कुंभारी गावात अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड। पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून शाईफेक करत तोडफोड। कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज तर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। राहुल गांधींविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा। संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा दाखल। साईबाबांच्या मूर्तींची होणार 3D स्कॅनिंग। दुपारी 2:15 ते 4:30 वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद। मुंबईमधील मेट्रो 3 मे 2025 पर्यंत सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आणि पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला शिफारस। सुरुवातीला एक मोठी बातमी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय समोर येतोय। संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं आता करता येणार नाहीये। सर्व खासदारांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या। कोणतीही अडवणूक किंवा निदर्शनं न करण्याची सक्ती घालण्यात आलेली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर आता निदर्शनं करता येणार नाहीयेत। सर्व खासदारांना या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कोणतीही अडवणूक किंवा निदर्शनं न करण्याची सक्ती घालण्यात आली आहे। पुढची बातमी पाहूयात। विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदेंना पराभव पत्करावा लागला होता। आता राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात न घेतलेल्या जाहीर सभेचा उल्लेख केला। खरं तर औचित्य होतं राम शिंदे यांच्या विधान परिषद सभापतीपदी निवडीचं। उपमुख्यमंत्री अजितदादांनी राम शिंदेंचं अभिनंदन करताना त्यांच्यासाठी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात न घेतलेल्या प्रचार सभेचा उल्लेख केला। एका दृष्टीनं ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, त्यांना तिथं यावं लागलं असतं। अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये सभा न घेतल्याच्या वक्तव्यावरती राम शिंदेंनी मात्र फारसं बोलणं टाळलेलं आहे। हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो। कर्जत जामखेड विधानसभेत पराभूत झाल्यानंतर आता राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापती पदावरती संधी मिळाली आणि ही संधी साधून अजितदादांनी राम शिंदेंना मार्मिक उत्तर देत त्या वादावरती पडदा टाकलाय। पण आता त्या अश्रूंवरती विधान परिषद सभापती पदाची फुंकर मारली आहे। त्यामुळे त्या वेदनेवर राम शिंदेंनी फारसं बोलणं टाळलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं अभिनंदन करताना अजित पवारांनी गिरीश महाजनांना जोरदार टोला लगावला। अजित पवार आज चांगलेच फॉर्मात होते। राम शिंदेंच्या निवडीवरून दादा जोरदार सिक्सर लगावत होते। त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकत होता आणि त्याच वेळी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन मध्येच काहीतरी बोलले आणि त्यामुळे अजित पवारांची लिंक तुटली। परिणामी दादांनी गिरीश महाजनांना पुढील सल्ला दिला। स्तुती काय गिरीश, कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार। आताही कट होता होता वाचला बघ।
अजित पवारांनी मोठाच गौप्यस्फोट केला. गिरीश महाजनांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार होता अशी नवीन माहिती अजित पवारांनी दिली. तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखी स्थिती गिरीश महाजनांची होणार होती का याची चर्चा सुरू झाली.